हॅलो डिअर स्टुडंट्स, आजचा व्हिडिओ ना खूप जास्त महत्त्वाचा आहे बिकॉज ही जी कन्सेप्ट जी DNA आपण शिकणार आहोत 9th 10th 11th 12th सगळ्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम सगळीकडे तुम्हाला युजफुल अशी कन्सेप्ट आहे. त्यामुळं आजच्या लेक्चरमध्ये मी जे जे शिकवणार आहे ते पॉईंट्स व्यवस्थित पहिल्यांदा समजून घ्या. जे मी बोर्डवरती देणार आहे ते तुमच्या नोटबुक्समध्ये नोट डाऊन करून ठेवा आणि प्रत्येक शब्द त्याचा अर्थ समजून घ्यायचा प्रयत्न करा. मी मॅक्सिमम वेगळे जे शब्द येतील इथे स्पेसिफिकली जे तुमच्या उत्तरात तुम्ही लिहिणं अपेक्षित असतं हे सगळं मी तुम्हाला आज डिटेल सांगणार आहे. सो शांतपणे बसून हा पार्ट समजून घ्या. चला सुरुवात करूयात. स्ट्रक्चर ऑफ DNA. पहिल्यांदा DNA म्हणजे काय, तर हा एक प्रकारचं न्यूक्लिक ॲसिड आहे. न्यूक्लिक ॲसिड म्हणजे असं स्ट्रक्चर जे पहिल्यांदा जेव्हा त्याचा शोध लागला इट वॉज फाउंड इन द न्यूक्लियस ऑफ सेल, म्हणून त्याला न्यूक्लिक ॲसिड असं म्हणतात. आपल्या बॉडीमध्ये मुख्यतः दोन प्रकारचे न्यूक्लिक ॲसिड असतात, एक डीऑक्सिरायबो न्यूक्लिक ॲसिड आणि रायबो न्यूक्लिक ॲसिड. सो हा जो DNA आहे त्याचा लॉंग फॉर्म आहे डीऑक्सिरायबो न्यूक्लिक ॲसिड. बघा मी उच्चार करत करत त्याचं स्पेलिंग जे आहे त्याचं मी फोड केली आणि त्या पद्धतीने लक्षात ठेवलं. बऱ्याच मुलांना हे स्पेलिंग्स लक्षात ठेवता येत नाहीत, काहीतरी चुकीचं लिहिलं जातं. म्हणून बघा डीऑक्सिरायबो आणि न्यूक्लिक ॲसिड आणि त्याचा शॉर्ट फॉर्ममध्ये झालं DNA. हा DNA आपल्या सेलमध्ये असतो. सेल कुठे असते सगळ्यांना माहीत आहे. आपली पूर्ण बॉडी ही सेलची बनलेली आहे. ह्या सेलचा जो न्यूक्लियसचा पार्ट आहे बघा, हा समजा ही आपली सेल आहे. सेलचा हा न्यूक्लियसचा पार्ट मी जरासा मोठा दाखवते. इथे हा जो पार्ट आहे सेलचा ह्याला आपण सायटोप्लाझम म्हणतो, बरोबर. सायटोप्लाझममध्ये मॅक्सिमम सगळे सेल ऑर्गॅनल प्रेझेंट असतात. त्यानंतर हा जो पार्ट झाला ह्याला आपण न्यूक्लियस म्हटलं आणि ह्या न्यूक्लियसमध्ये पुन्हा एक स्ट्रक्चर असतं ज्याला म्हणतात न्यूक्लिओलस आणि हा जो पार्ट आहे त्याला न्यूक्लिओप्लाझम असं म्हणतात. ठीक आहे. आता ह्या न्यूक्लिओप्लाझम हा जो स्ट्रक्चर आहे ना याच्यामध्ये हे क्रोमॅटिन फायबर्स प्रेझेंट असतात. ही डायग्रॅम तुमच्या नोटबुकमध्ये काढून ठेवा. एक्झॅक्टली DNA कुठं असतो कसा असतो हे एक्सप्लेन करणारं ही डायग्रॅम आहे. सो हे जे क्रोमॅटिन फायबर्स आहेत ना हे क्रोमॅटिन फायबर्स फक्त सेल डिव्हिजनच्या वेळेस कंडेन्स होतात, म्हणजे आकसतात, शॉर्ट होतात. दे बिकम थिक अँड शॉर्ट आणि मग त्यांच्यापासून क्रोमोझोम बनतो आणि हा क्रोमोझोम जो आहे त्या क्रोमोझोम म्हणजे ते जे स्ट्रक्चर्स आहेत किंवा ह्या क्रोमॅटिन फायबर्स पण आपण म्हणू शकतो. ह्या क्रोमॅटिन फायबर्स जे आहेत दे आर मेड अप ऑफ DNA. फॉर एक्झाम्पल बघा, म्हणजे एक शॉर्टमध्ये जर तुम्हाला दाखवायचं झालं तर समजा हा आपला DNA आहे. ही त्याची डिटेल डायग्राम आहे ना, हा एकदम कंडेन्स होतो आणि त्याच्यापासून आपला क्रोमोझोम बनतो. ठीक आहे. म्हणजे ह्या क्रोमोझोमच्या आतमध्ये DNA आणि ह्या DNAच्या आतमध्ये जो न्यूक्लिओटाइडचा सिक्वेन्स आहे ह्या न्यूक्लिओटाइडच्या सिक्वेन्सला जीन असं म्हणतात. सो हा जीन, हा DNA आणि हा क्रोमोझोम असा सिक्वेन्स असतो. आलं लक्षात. हे डिटेल अजून मी सांगणारच आहे, जस्ट एक इन्फॉर्मेशन तुम्हाला दिली. आता वन बाय वन ह्या DNAच्या बेसिक स्ट्रक्चरकडे आपण वळूयात. क्रोमोझोम जो आहे हा दिस क्रोमोझोम इज मेड अप ऑफ DNA आणि जसं तुम्हाला मी आत्ता सांगितलं ह्या DNAचा शोध कोणत्या सायंटिस्टनी लावला, एक मार्काला विचारलं जातं. फ्रेडरिक मिश्चर नावाचे सायंटिस्ट होते. त्यांनी 1869 मध्ये आपल्या बॉडीमध्ये ज्या व्हाईट सेल्स आहेत व्हाईट सेल्स त्यांचा स्टडी करत असताना त्यांना ह्या DNA हे स्ट्रक्चर दिसून आलं आणि जसं मी तुम्हाला सांगितलं मगाशी इट वॉज ऑब्झर्व्ड फर्स्ट इन द न्यूक्लियस ऑफ द सेल आणि म्हणून ह्याला न्यूक्लिक ॲसिड असं म्हणतात. मे बी तुम्हाला सायंटिफिक रिझनसाठी असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की व्हाय DNA इज कॉल्ड ॲज अ न्यूक्लिक ॲसिड. मग काय सांगणार,
मग पहिल्यांदा तुम्ही त्याच्याबद्दल हे बघा, सायंटिफिक रिझन म्हणजे 2 मार्कांचा प्रश्न असतो. 2 मार्कांसाठी कमीत कमी 3 ते 4 मुद्दे तुमचे आले पाहिजेत. मग डायरेक्टली न्यूक्लियस ऑफ द सेलमध्ये होता म्हणून न्यूक्लिक ऍसिड असं न सांगता पहिल्यांदा तुम्ही हे सांगणार की डीएनए आर प्रेझेंट इन द क्रोमोझोम ऑफ द सेल, दे आर रिस्पॉन्सिबल फॉर द ट्रान्सफर ऑफ हेरिडिटरी कॅरेक्टर्स, अँड मग तुम्ही सांगाल की हे दीज डीएनए मोलिक्युल्स वेअर फर्स्ट फाउंड इन द न्यूक्लियस ऑफ द सेल अँड हेन्स दे आर कॉल्ड ॲज न्यूक्लिक ॲसिड. हे झालं. आता मग त्याचे नेक्स्ट जे आहेत त्याचे फंक्शन्स, व्हॉट आर द इम्पॉर्टंट फंक्शन्स ऑफ डीएनए हे पहिल्यांदा बघूयात आणि मग त्याच्या स्ट्रक्चरकडे वळूयात. सगळ्यात पहिलं फंक्शन याचं की ट्रान्सफर ऑफ हेरिडिटरी कॅरेक्टर्स. ह्या प्रत्येक शब्दाचा अर्थ तुम्हाला ठीक आहे. ट्रान्सफर म्हणजे तुम्हाला माहिती आहे एकाकडून दुसरीकडे जाणे. हेरिडिटरी कॅरेक्टर्स त्याला अनुवंशिक जे गुण म्हणतो आपण. फॉर एक्झाम्पल बरेचदा बोलताना काही पाहुणे किंवा व्यक्ती असतात ते आपल्याला काय म्हणतात रे की बघा अगदी आईसारखा आहे किंवा अगदी बाबांसारखा आहे किंवा उंची अगदी बाबांसारखी आहे, डोळे अगदी आईसारखे आहेत. हे जेव्हा आपण म्हणतो ते ज्या त्या स्पेसिफिक कॅरेक्टरसाठी जे जीन्स आहेत किंवा ते स्पेसिफिक कॅरेक्टर आपल्याला आपल्या आई किंवा बाबांच्याकडून मिळालेत. मग कसे मिळाले तर ह्या डीएनए मिळाले. प्रोसेस पण मी तुम्हाला सांगणार आहे येत्या ह्या 1-2 लेक्चर्समध्ये की एक्झॅक्टली काय होतं. कॅरेक्टर्स ट्रान्सफर होतात म्हणजे नक्की काहीतरी प्रोसेस होत असणार. ती प्रोसेस आपण बघणारच आहोत. हेरिडिटरी कॅरेक्टर पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे पाठवणे हे काम डीएनएचं आहे. त्यानंतर दुसरं फंक्शन आपल्या जसं की न्यूक्लियस मध्ये प्रेझेंट आहे. सो न्यूक्लियस मध्ये सेलचे फंक्शनिंग, सेलची ग्रोथ किंवा सेलची डिव्हिजन हे सगळं कंट्रोल करणं हे देखील ह्या डीएनएचं फंक्शन मध्ये आपण सांगू शकतो. सो कंट्रोल्स सेल ग्रोथ, त्यानंतर फंक्शनिंग अँड डिव्हिजन, सेलची डिव्हिजन, ग्रोथ, फंक्शनिंग ह्या सगळ्या गोष्टी कंट्रोल करण्याचं काम देखील डीएनए इज रिस्पॉन्सिबल फॉर इव्हॉल्युशन, ज्याला आपण उत्क्रांती असं म्हणतो. मग डीएनएचा आणि इव्हॉल्युशनचा काय संबंध आहे हे बघा. मी पुन्हा एकदा आता जे ट्रान्सफर ऑफ कॅरेक्टर्स आपण बोलत होतो तर जी इव्हॉल्युशन आहे म्हणजे आपण माकडापासून मानवाची उत्क्रांती झाली, इव्हॉल्युशन झाली असं आपण म्हणतो. म्हणजेच काय रे तर त्या मंकीज जे सुरुवातीला झाडावर राहत होते त्यांच्यामध्ये काहीतरी मॉडिफिकेशन्स होत गेले आणि मग ड्यू टू दॅट त्यांच्यापासून मानवाची निर्मिती किंवा उत्क्रांती झाली. मग हे जे चेंजेस आहेत ते ऑब्व्हियसली तेवढ्या माकडापुरते मर्यादित होते का तर नाही. जेव्हा त्यांच्यामध्ये रिप्रोडक्शन झालं, त्यांच्या नेक्स्ट जनरेशन जन्माला आल्या तेव्हा ते कॅरेक्टर्स, ती टेंडन्सी ही त्यांच्या पुढच्या पिढ्यांच्याकडे ट्रान्सफर होत गेली ना, बरोबर की नाही. आणि मग ही प्रोसेस कंटिन्युअसली होत राहिल्यामुळे काय झालं, हे इव्हॉल्युशनची प्रोसेस झाली. आणि म्हणूनच आणि अर्थातच आता जसं मी तुम्हाला सांगितलं हेरिडिटरी कॅरेक्टर्स ट्रान्सफर करण्याचं काम कोणाचं आहे, डीएनएचं. आणि म्हणूनच इट इज इम्पॉर्टंट इन द प्रोसेस ऑफ इव्हॉल्युशन. द फंक्शन आहे इट कंट्रोल्स द सेल, हे त्याचं फंक्शन आहे. कंट्रोल्स मेटाबॉलिझम. तर तुम्हाला तर आता जसं इथं दाखवलं हे जे सायटोप्लाझम आहे गोल्गी बॉडी आहे, रायबोझोम्स आहेत. सो प्रत्येक सेल ऑर्गॅनल हे काही ना काहीतरी फंक्शन आपल्याला करतं आणि ते फंक्शन परफॉर्म करत असताना ज्या वेगवेगळ्या केमिकल रिॲक्शन्स होतात त्याला आपण म्हटलं सेल्युलर मेटाबॉलिझम. सो हे देखील कंट्रोल करण्याचं काम ह्या डीएनएचं आहे आणि हे सगळे फंक्शन्स ते परफॉर्म करत असल्यामुळे डीएनएलाच असं म्हटलं जातं. अगदी त्याच्यावरती सायंटिफिक रिझन तुम्हाला विचारू शकतो
DNA आर कॉल्ड ॲज अ मास्टर मोलिक्युल्स. मग काय सांगाल, तर हे सगळं सांगायचं त्यामध्ये. अँड ॲज DNA परफॉर्म्स ऑल दीज फंक्शन्स इट इज कॉल्ड ॲज अ मास्टर मोलिक्यूल. समजे एवढा पार्ट हा DNAची जी बेसिक इन्फॉर्मेशन आहे. आता ह्याच्यावरचे प्रश्न तुम्हाला कशा कशा पद्धतीचे विचारले जातात ते सांगते. DNAच्या स्ट्रक्चरमध्ये तुम्हाला हा त्याचा लॉंग फॉर्म विचारला जातो. DNAचा लॉंग फॉर्म आहे डीऑक्सिरायबो न्यूक्लिक ॲसिड. त्यानंतर DNAचा शोध कोणी लावला? फ्रेडरिक मिश्चर नावाच्या सायंटिस्टनी. कोणत्या इयरमध्ये लावला? 1869. कसा लावला? तर ही वॉज स्टडिंग व्हाईट ब्लड सेल्स. सो ह्या प्रत्येकावरती तुम्हाला 1-1 मार्कचे क्वेश्चन्स हे तयार होतात. त्यानंतर मगाशी मी जसं तुम्हाला सांगितलं सायंटिफिक रिझनचा प्रश्न की वाय DNA इज कॉल्ड ॲज अ न्यूक्लिक ॲसिड. मग तुम्ही त्याच्यामध्ये काय उत्तर देणार हे देखील तुम्हाला मी सांगितलं मगाशी. त्याच्यानंतर DNAचे हे फंक्शन्स, व्हॉट आर द इम्पॉर्टंट फंक्शन्स ऑफ DNA हे सांगायचं. त्यानंतर हा सायंटिफिक रिझनचा प्रश्न झाला. मास्टर मोलिक्युल्स का म्हणतात? इथंपर्यंत म्हणजे हे जे आज शिकवलं त्याच्यावरचे मी प्रश्न सांगते. अजूनही तुम्हाला DNAचं स्ट्रक्चर आपल्याला अजून शिकायचं आहे, जे डबल हेलिकल स्ट्रक्चर आहे. हां, ते एक इथं तुम्ही मेन्शन करू शकता की DNAचं जे स्ट्रक्चर आहे इट इज कॉल्ड ॲज अ डबल हेलिकल स्ट्रक्चर. मग ते डबल हेलिकल स्ट्रक्चर म्हणजे काय आहे, कशा पद्धतीनं ते DNAचे 2 स्ट्रँड्स अरेंज झालेले असतात. मग तो सगळा पार्ट मी तुम्हाला नेक्स्ट लेक्चरमध्ये सांगणार आहे. पण त्याच्याशी रिलेटेड म्हणजे जेव्हा बेसिक माहिती जी आहे DNAची, मग राईट अ शॉर्ट नोट ऑन DNA असं जेव्हा तुम्हाला विचारलं जाऊ शकतं, तर तेव्हा तुम्ही हे सगळे पॉईंट सांगाल. त्याच्यामध्ये तुम्ही फक्त डबल हेलिकल स्ट्रक्चर आहे वगैरे हे सांगाल. पण बेसिकली नुसतं स्ट्रक्चर जर सांगितलं, एक्सप्लेन द डबल हेलिकल स्ट्रक्चर ऑफ DNA म्हटलं तर तो पार्ट वेगळा आहे. आणि नुसतं DNAचं वरती शॉर्ट नोट जेव्हा तुम्हाला विचारली जाईल तेव्हा तुम्ही हे सांगाल. सो 2 प्रश्न वेगवेगळे, इवन तुम्हाला 1, 2, 3 ह्या सगळ्या मार्क्सचे जे प्रश्न आहेत ते विचारल्यानंतर काय उत्तर लिहायचं हे देखील तुम्हाला मी आजच्या लेक्चरमध्ये सांगितलं. होपफुली तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. अजून तुम्हाला ह्याच्यामध्ये काय रिक्वायरमेंट असतील तर त्याही मला कमेंट करून सांगा. व्हॉट्सअप ग्रुप आपला जॉईन केलेला नसेल तर तो ग्रुप जॉईन करा, जिथे तुम्हाला मी स्टडी मटेरियल, त्याच्या लिंक्स वगैरे शेअर करत असते. ठीक आहे. सो इथेच थांबूयात आजच्या व्हिडिओमध्ये. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत डबल हेलिकल स्ट्रक्चर ऑफ DNA. टिल देन गुड बाय. थँक्यू.